नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता सध्या जो शारदीय उत्सव सुरू आहे म्हणजेच नवरात्र उत्सव, या उत्सवामध्ये स्त्री शक्तीची घरोघरी पूजा केली जात आहे आणि या शारदा उत्सवाच्या निमित्ताने मी आपल्या समोर आपल्या भारताच्या इतिहासामधील आणि मराठी साहित्यामधील थोर साहित्यिका आणि जिला आपण पहिली कथाकार आणि पहिली कादंबरीकार स्त्री म्हणून ओळखतो अशा काशीबाई कानिटकर यांच्या जीवनावर आधारित मी एक छोटंसं एकपात्री नाटक आपल्या समोर सादर करत आहे। आज नवरात्राची 6वी माळ आणि या 6व्या माळेच्या दिवशी आपण या काशीबाई कानिटकरांना या एकपात्री नाटकातून जाणून घेऊया। तो काळ, ज्या काळात मुलगा किंवा मुलगी एकमेकांना न पाहता त्यांचे लग्न होत, विवाह होत, त्या 18व्या शतकात वयाच्या 9व्या वर्षी माझं लग्न गोविंदराव कानिटकर यांच्याशी झालं। गोविंदरावांना मी पाहिलं ते आमच्या दोघांमधील अंतरपाठ दूर झाल्यावरच। गोविंदराव श्रीमंत तर होतेच, दिसायला गोरे गोमटे, उंच, विशेष म्हणजे ते शिक्षित होते आणि मी अशी अनपढ आणि काळी सावळी। म्हणाल तर आमचा जोडा विजोडच होता। माझा जन्म सध्याच्या सांगली जिल्ह्यातील आष्टी या गावी 1861 ला झाला। कृष्णराव बापट यांच्या घराण्यात। बापटांचं घराणं म्हणाल तर तसं कर्मटच होतं। खुद्द माझ्या आईचाच मुलींना शिकण्याला विरोध होता, त्यामुळं मला काही शिकायला मिळालंच नाही। पण माझ्या घरी, वडिलांच्या घरी माझ्या लहान भावंडांना ते पंतोजी शिकवायला येत असत आणि त्यांच्यामुळं काही थोडीफार अक्षर ओळख माझीही झालेली होती। आणि मी लहान असताना हे आपले मुलींचे खेळ, भातुकली खेळणं ते मला अजिबात आवडत नव्हतं। मला मुलांचेच खेळ जास्त आवडत होते। विटूदांडू खेळणे, तलवार चालवणे, मी अशी मुलांसारखी खेळ खेळायची म्हणून माझे वडील मला काशा बापू या नावाने आवाज देत आणि माझं लग्न झालं ते गोविंदराव कानिटकरांशी। एकदा आमची इकडची स्वारी आपल्या मित्राला म्हणत होती की मित्रा, ही जर शिकली, लिहायला वाचायला शिकली तरच आमचा संसार टिकेल, अन्यथा अवघड आहे बाबा। हे त्यांचे उद्गार माझ्या कानावर पडले, मी ऐकले आणि माझं काळीज धस्स झालं। तसं इकडच्या स्वारींच्या घरात पण थोड्या मोठ्यांचा शिकण्याला काही पाठिंबा नव्हता। मुलींनी शिकणे या गोष्टीला त्यांचाही विरोधच होता आणि ह्या स्वारींना तर मी शिकली पाहिजे असं वाटत होतं। मी तर पुरती कात्रीत सापडले, इकडे आठ तिकडे वीर, काय करावं? पण मी त्याच वेळी मनाशी तुंगाड बांधली, मला जर माझा संसार वाचवायचा असेल तर मला लिहायला वाचायला शिकलंच पाहिजे। आणि मग जी काही थोडीफार माझी अक्षर ओळख होती त्याच्यावरून मी मराठीची पुस्तके वाचायला लागली आणि माझं हे वाचन पाहून आमच्या इकडच्या स्वारींनी मला संस्कृत आणि इंग्रजी पण वाचायला शिकवलं। इंग्रजी शिकवताना मला थोडं अवघड जात होतं, मला म्हणजे जमत नसत। त्यावेळी आमची इकडची स्वारी आहे ना, जरा रागाला जात आणि रागानेच म्हणत, दगडाला काही कळणारच नाही, मग काय शिकून उपयोग? आणि रागाने हातातील पुस्तकाची
पुस्तकाची पानं टराटरा फाडून टाकत. अशा वेळी मी काही मुळू मुळू रडत बसत नव्हते, पण मनातल्या मनात मी बोलत असे, बघा एक दिवस याच पुस्तकातील ओळींचं एका पानाचं मी भाषांतर करून दाखवे. आणि अशा पद्धतीने माझी शिकणं चालू होतं. आमच्या इकडच्या स्वारींना मी प्रार्थना सभेला जावं, त्या शिकवणीला चर्चेमध्ये सहभागी व्हावं असं वाटत असेल. मला पण आता वाचायला लिहायला गोडी लागली होती. प्रार्थना सभेला जाण्यासाठी मलाही आवडत होतं, पण आमच्या घरच्यांचा याला पाठिंबा नव्हता. मग कसं जायचं? मग मी रविवारी पहाटे लवकर उठत असे आणि माझे जोडे आणि शाल जनावरांच्या गोट्यामध्ये नेऊन गपचूप लपून ठेवत असे. सकाळी पटापटा सर्व कामं करून घरातली सर्व मोठी माणसं जेवण झालं की आराम करायला त्यांच्या खोलीत जात. घरातल्या बाया माणसं दुपारी झोपली की दबक्या पावलांनी मी गपचूप आमच्या ह्यांच्या बरोबर प्रार्थना सभेला जात. या प्रार्थना सभेमध्ये ज्या चर्चा होत, जे शिकवलं जायचं ते मला आवडत तर होतच, पण मी त्याच्यामध्ये सहभागी पण होत असे. एकदा असंच या प्रार्थना सभेमध्ये एक विषय लिहायला दिला, निबंध लिहायला दिला. हो, कालची स्त्री आणि आजची स्त्री. आणि मग मलाही वाटलं मी लिहिला ना तो निबंध. आणि हा निबंध सदाशिव केळकरांनी सुबोध पत्रिका या मासिकात छापून आणला. नुसता छापून नाही आला, तो इतका प्रसिद्ध झाला की मी प्रत्येक रविवारी प्रार्थना सभेत शिकायला जाते हे माझं भिंग आमच्या घरच्यांना कळालं. म्हणजे माझ्या शिकण्याचं भिंग समजलं. आणि मग काय? आणि मग झाला माझ्या जाचाला सुरुवात. मला अवघड कामे, न झेपणारी कामं दिली जाऊ लागली. पण यातून मी एक नवीन जाणीव घेतली. मला माझ्या स्वसामर्थ्याची ओळख झाली. मी जे पाहिलेलं आहे, मी जे बघितलेलं आहे, मी जे विचार करत आहे ते मी लिहू शकते, मी माझ्या भाषेत मांडू शकते याची जाणीव मला झाली. मला माझा आत्मविश्वास आला आणि म्हणून तर माझ्या हातून रंगराव पाटील ही मराठी भाषेतील पहिली कादंबरी लिहिली गेली आणि मला मराठी साहित्यातील पहिली स्त्री कादंबरी होण्याचा मान या कादंबरीने मिळाला. शेवट तर गोड झाला. ही माझी पहिली कथा आणि या कथेने मला मराठी साहित्यातील पहिली स्त्री कथाकार पण होण्याचा मान मिळाला. रंगराव पाटील, पालखीचा गोंडा या 2 कादंबऱ्या. शेवट तर गोड झाला. चांदण्यातील गप्पा, शिळोप्याच्या चर्चा हे 2 कथासंग्रह आणि अमेरिकेला गेलेल्या भारतातील ती पहिली स्त्री, अमेरिकेतून MD ची पदवी घेऊन भारतात आलेली ती आनंदीबाई जोशी, जिला आपण भारतातील पहिली महिला डॉक्टर म्हणतो, त्यांचं चरित्र लिहिण्याचा मानही मला मिळाला. रमाबाई रानडे यांचं चरित्र, या चरित्राची सुंदर अशी प्रस्तावना माझ्या या हातातून लिहिली गेली. तर अशा प्रकारे माझ्याकडून हे साहित्य लेखन झालं. त्या काळात, ज्या काळात मुलींनी शिकणे पाप समजलं जायचं, मुलींना शिकण्यास विरोध होता,
त्या काळामध्ये पतीने आपल्या पत्नीला शिकवण्यासाठी समाजाचा व घरच्यांचा विरोध पत्करणे आणि पाऊल उचलणे ही एक क्रांतिकारीच बाब म्हणायला पाहिजे. आणि आमच्या ह्यांनी ते पाऊल उचललेलं होतं, कारण ते शिक्षित होते, ते सुधारणावादी विचारांचे होते. आमच्या ह्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि वकिली करण्यासाठी मुंबईला गेले. त्यांच्याबरोबर मी पण गेले. आणि मुंबईला गेल्यानंतर खऱ्या अर्थाने आमच्या वैवाहिक जीवनास सुरुवात झाली. आमचं सुंदर असं वैवाहिक जीवन सुरू झालं. इकडल्या स्वारींबरोबर मी प्रत्येक सभेला आता हजर राहत होते. गाण्यांच्या मैफली, गप्पा गोष्टी, चर्चा यामध्ये आता आम्ही दोघं जोडीनं भाग घेत होतो. वेगवेगळ्या पुस्तकावरती आम्ही चर्चा करत होतो. आणि इथंच माझी भेट झाली मराठी साहित्यातील एका मोठ्या साहित्यकाराबरोबर, हरिभाऊ नारायण आपटे, थोर कादंबरीकार, नाटककार, कथाकार. जसे आमचे ह्यांना वाटत असायचं की आपल्या पत्नीने म्हणजे मी काहीतरी लिहावे, तसं हरिभाऊ आपट्यांनाही वाटत असायचं. तेही माझ्या लिखाणाला प्रोत्साहन देत होते. आमच्यामध्ये पत्रव्यवहार होऊ लागला. हरिभाऊ आपट्यांना मी पत्र लिहित असे, त्या पत्राला ते उत्तर देत असत. या पत्रातून आमची साहित्यावरच चर्चा होत होती. आणि ही जी पत्र आहे, या पत्रांचं एक पुस्तक मी संपादन केलं, हरिभाऊंची पत्रे. अशा पद्धतीने माझ्या लेखनाला, वाचनाला बहर आला होता. माझ्या व्यक्तिमत्वाचा विकास घडत होता, व्यक्तिमत्व फुलत होतं. आणि याच वेळीस माझ्या या सुखी संसाराला ग्रहण लागलं. माझे पती सुधारणावादी, शिक्षित, पण त्या सनातनी लोकांनी सांगितलेल्या काही गोष्टीवर त्यांचा विश्वास बसला. ते हलक्या कानाचे निघाले. आणि आमच्यामध्ये मग छोट्या कारणावरून वादविवाद होऊ लागले, भांडणं होऊ लागली. कामावरून, काही गोष्टीवरून, छोटे परंतु त्यातून वाद व्हायला लागले. आणि याचा परिणाम आमचा घटस्फोट झाला. पण मी डगमगली नाही, कारण मी शुद्ध चारित्र्याची होती. मला विश्वास होता माझा. आणि त्याच वेळी माझा मुलगा वाराणसीला होता. माझ्या मुलीनं यापूर्वी जगाचा निरोप घेतला होता. मुलगा वाराणसीला होता म्हणून मी मुलाकडे वाराणसीला गेले. वाराणसीला तिथे गेल्यानंतर माझं लेखन वाचन चालू होतं बरं का. तिथल्या विद्यापीठामध्ये, वाराणसीच्या विद्यापीठात मी शिकवायला जात होते. 1904 साली पुण्यामध्ये पहिलं साहित्य संमेलन झालं. त्या संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? आमची इकडची स्वारी. आणि त्या संमेलनाला हजर राहणारी एकमेव स्त्री मी होती. काँग्रेस पक्षाचं दुसरं अधिवेशन. या दुसऱ्या अधिवेशनाला भारतातून 8 स्त्रिया हजर होत्या. त्यापैकी रमाबाई रानड्यांबरोबर हजर राहण्यास मला मान मिळाला. मी एकमेव महाराष्ट्रीयन स्त्री होती. एवढंच नव्हे, पुण्यातील सेवा सदन संस्थेच्या अध्यक्षा रमाबाई रानडे, तर मला उपाध्यक्ष होण्याचा मान मिळाला. तर अशा पद्धतीने माझं जीवन चालू होतं. जिला तुम्ही मराठी साहित्यातील पहिली कादंबरीकार, पहिली कथाकार म्हणून ओळखता, त्या काशीबाई कानिटकर
यांनी म्हणजेच मी या जगाचा निरोप घेतला 1848 ला. धन्यवाद.